नुकतंच काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या संजय निरुपम यांनी अद्याप आपला राजकीय दिशा काय आपली ती अजून स्पष्टच केलेली नाही। पण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या शिवसेना प्रवेशाविषयी जोरदार चर्चा आहे। उद्धव ठाकरेंना शह देण्याकरता मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत दाखल होणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र त्यांच्या संभाव्य चर्चेपूर्वी महायुतीतील मित्रपक्षाकडून विरोधाचे नगारे वाजू लागलेले आहेत। माजी खासदार आणि मुंबईतील उत्तर भारतीय राजकारणाचा महत्त्वाचा चेहरा मानला जाणाऱ्या संजय निरुपम यांनी मागच्याच आठवड्यात काँग्रेसची काडीमोड घेतली। काँग्रेस पार्टी बिखरी हुई पार्टी। ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या निरुपम यांची शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेशी जवळीक वाढली आहे। खरं तर निरुपम हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक। शिवसेना प्रमुखांनी त्यांना पहिल्यांदा राजकारणात संधी दिली। पुढे त्यांनी काँग्रेसची वाट धरली। यावेळी ते मुंबईतून लोकसभेसाठी इच्छुक होते, पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपात त्यांचा मेळ काही बसला नाही। आता त्यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या तिकिटाची अपेक्षा आहे। लवकरच त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे। दरम्यान मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांनी निरुपम यांचा कडाडून विरोध केलाय। त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निरुपम यांना कचऱ्याची उपमा दिली होती। कांग्रेस ने अपना कचरा संजय निरुपम को रोड पे फेंका है, तो इस कचरे को मेरी दरख्वास्त रहेगी कि डंपिंग ग्राउंड में डालिए। अपने पार्टी में अपने घर पे लाने की जरूरत नहीं है। मेरी दरख्वास्त रहेगी महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी से, मेरी दरख्वास्त रहेगी अन्य महाराष्ट्र के बड़े पार्टी दल के सभी आला नेताओं से कि ऐसे आदमी को कृपया करके अपने दल में ना ले, अपनी डिग्निटी गिराने का काम ना करे। मोहित कंबोज यांच्या विरोधाविषयी संजय निरुपम यांना विचारलं असता त्यांनी नाराजी दूर करणार असल्याचं सांगितलंय। माझे जुने मित्र आहेत आणि जे काही आहे आमच्यामध्ये आम्ही सॉल्व्ह करून घेणार। संजय निरुपम यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाविषयीची चर्चा अद्याप पहिल्याच टप्प्यात असल्याचं बोललं जातंय। निरुपम पक्षात आल्यास महायुतीला किती फायदा होईल यापेक्षा महाविकास आघाडीला किती जास्त नुकसान होईल यावरच महायुतीच्या नेत्यांनी लक्ष केंद्रित केलंय। त्यामुळे जरी मोहित कंबोज यांचा विरोध असला तरी भाजपच्या नेत्यांचं त्यांना पाठबळ नसल्याचं चित्र आहे। जो कोणी नेता भाजपामध्ये महायुतीमध्ये येईल, मग तो कुठल्याही पक्षात येईल, त्याचं स्वागतच करण्याचा निर्णय घेतलाय। मोहित कंबोज जे आधीही नेते होते, आताही नेते आहेत, हे कदाचित त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं, परंतु महायुतीमध्ये शिवसेनेमध्ये कोणी जायचं आणि शिवसेनेमध्ये कोणी कोणाला घ्यायचा सर्वाधिकार हा एकनाथ शिंदेना आहे। लोकसभेसाठी महायुतीनं बेरजेचं राजकारण डोळ्यासमोर ठेवलंय। त्यामुळेच गेल्या महिन्याभरात महायुतीमध्ये अनेक नेत्यांची भरती करण्यात आली आहे। उद्या संजय निरुपम जर शिवसेनेमध्ये आले तर मुख्यमंत्री शिंदेंना मुंबईमध्ये उत्तर भारतीय एक मोठा चेहरा मिळणार आहे। ज्याला प्रत्यक्षपणे घेता येत नाही त्याला मित्रपक्षाकडेच म्हणजे शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या गोटात पाठवून पुन्हा एकदा महायुतीची ताकद कशी वाढवायची यासाठी केवळ बर्जेचं गणित जोडत महायुती कामाला लागली आहे। आणि त्यामुळे किती विरोध झाला तर येत्या काळात संजय निरुपम हे शिंदे गटात दिसतील यावर तीळ मात्र शंका नाही। राहुल जोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई।